उन्हाळ्यात मँगो आणि आईस्क्रीम हे दोन कॉम्बिनेशन तर पाहिजेच. तर चला आज मँगो आईस्क्रीम बनवूया. हे आईस्क्रीम बनवायला आपल्याला फक्त 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. एक व्हिपिंग क्रीम, कंडेन्स मिल्क आणि आंबे. इथे मी 4 ते 5 छान गोड हापूस आंबे घेतले. आंबे स्वच्छ धुवून कापून घेऊया. थोड्या आंब्याच्या फोडी आईस्क्रीम मध्ये वरून घालण्यासाठी बाजूला ठेवूया आणि थोड्या आंब्याची प्युरी तयार करूया. आता हे मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवून घेऊ. ही प्युरी अजिबात पाणी किंवा साखर न घालता बनवायची. आता आपण क्रीम व्हिप करून घेऊ. इथे मी 1 पॅकेट अमूलची व्हिपिंग क्रीम घेतली आहे. हे तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअर मध्ये भेटेल. क्रीम व्हिप करताना ती नेहमी थंडच वापरावी, म्हणजे क्रीम छान व्हिप होते. आता बीटरने ही क्रीम व्हिप करूया. गरमीच्या दिवसांमध्ये क्रीम लवकर व्हिप होत नाही, त्यामुळे एका परातीत बर्फाचं पाणी घ्यावं व त्यात क्रीमचं बाउल ठेवून मग क्रीम व्हिप करावी, म्हणजे क्रीम लवकर आणि छान व्हिप होते. अशा प्रकारे क्रीम छान फ्लफी होईपर्यंत बीट करावी. आता यात पाव कप इतकं कंडेन्स्ड मिल्क घालूया. आंबा आधीच गोड आहे, त्यामुळे थोडंच कंडेन्स्ड मिल्क घालायचं. परत एकदा बीटरने छान मिक्स करून घेऊया. आता यात 2 कप इतकी तयार केलेली मँगो प्युरी थोडी थोडी घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. मँगोनेच आईस्क्रीमला छान कलर येतो, त्यामुळे एक्स्ट्रा कलर घालायची गरज नाही. आता एका टीन मध्ये थोडा आईस्क्रीम मिक्सचर घालूया. त्यावर थोडे मँगो क्यूब्स घालूया. पुन्हा थोडा आईस्क्रीम मिक्सचर आणि थोडे मँगो क्यूब्स घालूया. असे 2 ते 3 लेयर छान आईस्क्रीम मिक्सचर आणि मँगो क्यूब्सचे करायचे. वरून थोडं मँगो पल्प टाकून थोडीशी अशी डिझाईन करूया. वरून प्लास्टिक रॅप लावून घट्ट बंद करून घ्यावं, म्हणजे त्यात आईस क्रिस्टल्स होत नाही. तुम्ही यासाठी एक हवाबंद डब्बाही वापरू शकता. आता हे आईस्क्रीम 7 ते 8 तासासाठी फ्रीझर मध्ये ठेवूया. 8 ते 9 तास झालेत आणि आईस्क्रीम छान फ्रीज झालं. आईस्क्रीम काढायच्या आधी आईस्क्रीम स्कूप किंवा चमचा असा गरम पाण्यामध्ये डुबवून घ्यायचा, म्हणजे आईस्क्रीम छान निघतं. वाव, एकदम रिच, क्रीमी आणि टेस्टी झालंय. पुन्हा भेटूया अशाच एका चिल्ड रेसिपी सोबत. तोपर्यंत एन्जॉय.